तुमची शेजवान शितली मला लय आवडली. भुवन बा, बारे वाह, इस गौरी के होते हुए तुम इस चाइनीज रसगुल्ला से बतिया रहे थे. आता काय अख्खा पिक्चर करतात काय आता लगान तिकडे. नाही नाही नाही, ऍक्च्युली कसं आहे ना सर, आम्ही दर आठवड्याला काहीतरी वेगळं करत असतो. तसं आम्ही लगाननी सुरुवात केली आहे. ही तर आपली राशी आहे, ती आता परफॉर्म करणार आहे. पण थँक्यू राशी, तू आमच्या ओपनिंग ऍक्ट मध्ये आलीस आणि तू खूप छान केलंस आणि तुला ऑल द बेस्ट. मंडळी, टेलिव्हिजनवरती आपण अनेकदा खूप वेगवेगळे कुकरी शोज बघत असतो. इथे सुद्धा आज आपण असाच एक कुकरी शो बघणार आहोत. पण या शो मधला जो शेफ आहे तो साधा सुद्धा नाहीये. आणि ह्या शोची जी अँकर आहे ती मात्र मुंबई पुणे मुंबईचा प्रवास सारखा सारखा करून सुद्धा दमलेली नाहीये. तिचं नाव आहे मुक्ता कर्वे. तर बघूया या कुकरी शो मध्ये आज नेमकं काय शिजतंय. जोरदार टाळ्याने स्वागत करूया अभिजित रोकडे कोल्हापूरहून आणि पूजा सदामते सांगलीहून. वा, नमस्कार, गुलकत केबल नेटवर्कच्या या कार्यक्रमामध्ये मी मुक्ता कर्वे तुमचं मनापासून स्वागत करते. या करेक्ट. ऍक्च्युली आमच्या या कार्यक्रमाचं नाव आहे नरसाळे गोडेतेल प्रस्तुत आम्ही सारे अधाची. खूप आवडबाय आगलावी तिखट आणि स्पेशल पार्टनर सुद्धा आहेत शकुंतला फूडच्या पाटावरच्या शेव्या. मुक्ता, आजचा जो एपिसोड आहे ना तो एकदम बाप एपिसोड असणार आहे. कारण ना या एपिसोड मध्ये येणारे सेलिब्रिटी शेफ अर्थात अभि रोकडे, बरोबर ना? हा, अभि नमस्कार सर, मला पहिलं सांगा, तुम्ही आणखी कुठल्या कुठल्या सेलिब्रिटीच्या घरी वगैरे गेलेलात का? कपूर खानदानाचं काम ठरलं बघा, मस्तच. एक मिनिट, हो. कपूर फॅमिली बोतावळा जास्त 24-25 माणसं, सगळ्यांचं आंघोळ पाणी आम्हीच करायचं. सकाळी लाकडं आणायची मीच, गॅस टाकी आणायची मीच. शेफ आहे का कोणी? बरं, रणवीर लागते अंड्याची पोळी. आई म्हणते मार्गशीर्ष महिना अंड्याची पोळी करायची नाही. अरे भाऊ, सगळं मीच करायचं. मग त्यांच्या आईला सांगायचं बाबा बेसनाची पोळी आहे म्हणून, ह्याला द्यायची अंड्याची पोळी करून. अहो आता करीना आणि करिश्मा मला तर कळतं की नाही सांगा बघू. हा, पोरं बाळा घ्यायची, काकत मारायची, माहेरला यायचं. पोरं बाळा काकत मारायची, माहेरला यायचं. बरं, यांना पण जेवण करून मीच घालायचं. आपला पिशवी पसरलं सगळं गोळा केलं बघा मॅडम. सरळ आपलं धर्मेंद्र साहेबांच्या घरी गेलो, तिथं पण जॉब केला. वा, धर्मेंद्रजी. धर्मेंद्र साहेबांचं लय अवघड. नुसता जेवणात मिरची चटणी खरडा, मिरची चटणी खरडा. ती बासुंदी केली तर बासुंदीत मिरच्या पाहिजेत. म्हटलं आता काय बोंबलायचं. बासुंदीत मिरच्या. तिथलं पण पिशवी उचलली. आता लास्ट मध्ये ट्राय करून म्हणून बच्चन साहेबांच्या घरी गेलो मी. तिथलंही काम का सोडलं? अहो काय करणार मॅडम, ऐश्वर्याच्या खिशातलं 190 रुपये चोरला अभिषेकनं, नाव आलं माझ्यावर. अहो चोरलं त्या आब्यानं, नाव आलं ह्या आब्यावर. सो आता आपण सुरुवात करणार आहोत. सेलिब्रिटी शेफ येथे. तर मला सांगा, पहिला पदार्थ तुम्ही काय करून दाखवताय आमच्या प्रेक्षकांना? तुम्ही साईटला आहे की? ओके, तर मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला करून दाखवणार आहे हॉट आईस्क्रीम. तुम्ही लिहून घेताय ना साहित्य आणि कृती? साहित्य लागेल मॅडम आपल्याला हरभरा पावडर, जी कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये विकत मिळत नाही. ती माझ्या जबाबदारीवर मी करून आणलेली आहे, हरभरा पावडर. त्यानंतर आपल्याला लागेल स्वीट ऑइल. म्हणजे काय? गोड तेल. तर आता आपण कृतीकडे वळू. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण याच्यामध्ये ऑइल टाकायचं आहे. ऑइल. तर असं आपण याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकू. ओके, लक्ष द्या. त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी अशी चिली टाकू. त्यानंतर चिरलेला ऑनियन किंवा कांदा म्हणा याला टाका ना. आईस्क्रीम बनवतोय. नंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हरभरा पावडर. आता मॅडम ही पावडर टाकत असताना अशी ही पावडर घोळत राहायची. आता हे शिजत असताना आपल्याला भरपूर वेळ लागणार, तेवढा वेळ आपल्याकडे नाही. आता ही शिजूपर्यंत आपल्याला वेळ नाही आहे, म्हणून मी आता हे तयार करून आणले घरातून आईस्क्रीम. हे बघा. वा वा. नाही नाही, तर हे आईस्क्रीम मी असं तयार करून आणले. वा वा. तर आता मॅडम ह्याची सजावट. तर सजावट आता आहे नेमकी. वा, तर सजावटी आहे. हा, आता हा असा आईस्क्रीमचा कोन घ्यायचा. अरे असं हे
आणि आता आज जात नाही म्हणून जरा आदळायचं. हे आपलं सरप्राइझिंग हॉट आईस्क्रीम तयार. हॉट आईस्क्रीमच्या नावाखाली खरं तर पिठलं करून दाखवलं. आणि यासाठी यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे नाही का. आणि खरं तर ना मला असं वाटतंय म्हणजे मी जर काय राज्याची राणी वगैरे असते ना, ऑफकोर्स मला बक्षीस दिलं असतं. हत्तीच्या पायी द्यायला पण मागं पुढं बघितलं नाही. तर आपण शिकणार आहोत ग्रेट इंडियन सूप. खरं तर ना मला सूप फार आवडतं, पण मला मुंबईच्या एका रेस्टॉरंट मधलं फार आवडतं. आता हे काय करून दाखवणार आहेत बघूया आपण, यांना एक चान्स देऊया. तर ह्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला आसामच्या जंगलातील झाडपाला. हा झाडपाला, आसामच्या जंगलातला झाडपाला. झाडपाला अरे तो असा चुरगळून याच्यामध्ये टाकायचा. त्यानंतर आपल्याला लागणार आहे ऊसाचा रस. उसाचा तो असा उकळून घेऊन त्याची पावडर करायची. आता उकळायला आपल्याला वेळ नाही, हा ऊसाचा रस. अच्छा, तू आणलेलं आहेस. तर आता उकळायला वेळ नाही म्हणून त्याची मी हे करून आणलेली आहे पावडर. तर ही अशी पावडर खरडून त्यात टाकायची. ओके. आता त्यानंतर आपल्याला लागणार आहे एका म्हैशीचं दूध. एका म्हशीचं. म्हैशीचं तर मी म्हैस सुद्धा आणलेली आहे. हे पण घरून आणलं त्यानं. आता ह्याच म्हैशीचं दूध वा आणि 5 मिनिटाच्या विश्रांतीनंतर वेळ नाही आपल्याला तयार करून आणले. तर असं हे ग्रेट इंडियन सूप तयार. अरे खापर तोंड्या, आमच्याकडे ना 5 वर्षाच्या पोराला सुद्धा येतंय. फरक एवढाच की आम्ही त्याला चहा म्हणतो. आजचा एपिसोड आहे ना आपण इथंच संपवू थांबवतो नका. आणि आपण पुन्हा भेटणार आहोत याच शो मध्ये. नमस्कार आणि शुभरात्री. मी असं ठरवलंय आता मी तुम्हाला एक रेसिपी शिकवणार आहे. इतक्यात शिकला. हो आणि तो मागे वळायचं सरप्राईज. अगदी. आणि हे असं ना माराय नाही. तेवढ्या वेळात माझं मुंबई पुणे मुंबई पुणे. सुरुवात करणार अभिजित पासून. अभिजित काय करेल ह्याची भीतीच असते, कारण तो रिहर्सल मध्ये जे करतो ते स्टेजवर कधी आम्हाला दिसलंच नाही आजपर्यंत. पण आजचा परफॉर्मन्स असा होता की जे रिहर्सल मध्ये नाही दिसलं ते पण स्टेजवर. वा वा. वा. आणि पूजाचं कौतुक हे आहे की ती नेहमी काहीतरी वेगळं दाखवते आपल्याला, पण मुक्ता बर्वेंनी हा परफॉर्मन्स बघावा. त्या नक्की बघतील आणि तुझं कौतुक करतील. वा वा वा. चला मग बघूया की कष्टाचं फळ काय मिळालंय. ये है मँगो. दोघांनाही दोघांनाही नाही. मिळालेला आहे हापूस. जास्त काय याला आता सरप्राईज ठेवायचं. वा. किशोरीताई थँक्यू. वा वा. तर खूप छान वाटतंय की 31 डिसेंबरच्या निमित्तानं आणि उद्या सुरू होणाऱ्या नवीन वर्षाच्या निमित्तानं हे सगळे लाडके चेहरे या मंचावरती आलेले आहेत. नवीन वर्ष सुरू होतंय. या नवीन वर्षाच्या स्वागताला मी विनंती करेन की तुम्ही आमच्या बरोबरच राहा. आपण भेटूयात उद्या नवीन वर्षात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा उद्या होऊ दे व्हायरल.